सर्वांसाठी आनंदाची गोष्ट म्हणजे जी-आर आता आलेला आहे. तुमच्यासमोरच आहे आणि सर्वांनाच माहिती आहे आता, की नंतर पुढे काय करायचं. जी-आर तर आला तर म्हणजे जी-आर हा आलेला आहे. आता पुढील नियोजन काय असणार आहे? तर पूर्व परीक्षेचा अभ्यास करायचा, की मुख्य परीक्षेचा अभ्यास करायचा, की दोन्हीचाही अभ्यास करायचा? परंतु मुख्य परीक्षेचा अभ्यास आता निश्चित आहे का? ते पण माहिती नाही आणि जो काही अंदाजे तयार केलेला आहे, त्यावर त्याच पद्धतीने अभ्यास करावा का? अशा अनेक साऱ्या बाबींची आन्सर किंवा उत्तरे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहेत. आज घडीला 1 महिना आता बरोबर राहिलेला आहे. कशासाठी? 2023चे जे काही विद्यार्थी आहेत, फिजिकलसाठी पात्र झालेले, तर त्यांच्या ग्राउंडसाठी आता फक्त 1 महिना बाकी आहे. त्यानंतर जे नवीन विद्यार्थी तयारी करणारे आहेत, त्यांनीही अभ्यास सुरू करायला हरकत आहे का? तर अभ्यास कधीही वाया जात नाही. मग तुम्ही पूर्व आणि मुख्यचा एकत्रित अभ्यास सुरू करू शकता. आता त्यासाठी आपण संदर्भ ग्रंथ काय आहेत, कशा स्वरूपाचे आहेत, याबाबत म्हणजे पूर्व परीक्षेचे जेवढे काही संदर्भ ग्रंथ आहेत, तेवढे आणि मुख्य परीक्षेचे पण संदर्भ ग्रंथ आपण आपल्या टेलिग्राम बॅचेसच्या ग्रुपवरती, तसेच जे कॉमन ग्रुप आहे त्यावरती देखील आपण शेअर केलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. त्यानंतर मुख्य परीक्षेचं जर बघितलं तर अभ्यासक्रम हा फिक्स आहे का, की नवीन कायदे येणार आहेत 3, की तेच राहणार आहेत? यामध्ये अनेक विद्यार्थी कन्फ्युजनमध्ये आहेत. परंतु कायदे बदलले जातील, कारण एक्साईजमध्ये देखील एक्साईज पी-एसच्या जे काही कायदे आहेत ते देखील आता बदलून आलेले आहेत. परंतु कलमं निश्चित नाहीत, परंतु त्यानुसारच फक्त संभाव्य कलमं आहेत, ते आपण तयार केलेले आहेत. एक जर गोष्ट सांगायची झाली, थोडाफार फरक होईल तुमच्या अभ्यासक्रमामध्ये, कारण BNS वगैरे जेवढे काही कलमं आहेत, कलम फक्त बदललेले आहेत. म्हणजे जो आकडा होता तो तेवढा बदललेला आहे. बाकीचा जो काही मायना आहे मधला किंवा जो काही सारांश आहे तेच आहेत. तसेच काही कलमाच्या शिक्षेमध्ये पण बदल झालेले आहेत, तेवढे तुम्हाला करावे लागणार आहेत. मग सुरुवातीला पूर्वचं नियोजन करायचं म्हणजे सुरुवातीला जर बघितलं, पूर्व परीक्षेचं नियोजन करायचं की मुख्य परीक्षेचं, हा पण एक काय पॉईंट आहे. जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना तर हे दोन्हीही प्लसमध्ये करावं लागणार आहे. आणि जे गेल्या वर्षी थोड्या मार्काने गेले असतील किंवा मेन्स दिलेले विद्यार्थी आहेत, त्यांनी सध्या तरी मुख्यचाच अभ्यास सुरू करावा आणि ज्यावेळेस जाहिरात येईल त्यावेळेस तुम्ही पूर्वचा अभ्यास सुरू करू शकता. का? कारण मुख्यमध्ये जर बघितलं, त्यांची आजपर्यंतची लिंक आहे, म्हणजे फॉरेन्सिक असेल किंवा BNS असेल किंवा जे 19 कायदे आहेत त्यावरती जर आज घडीला जर तुम्ही फोकस केलं, आधीचाही तुमचा अभ्यास आहे आणि चांगल्या पद्धतीनं तुमचं काय राहील, सातत्य राहील. त्यामुळे तुम्ही मुख्यचे जे विद्यार्थी आहेत की थोड्याफार फरकाने त्यांचा ते फिजिकलमधून बाहेर पडलेले आहेत, त्यांनी आत्ता सध्या तरी मेन्सचाच अभ्यास सुरू करावा. कारण पूर्व परीक्षा जर बघितलं, मराठी आणि इंग्रजीवरती सर्व काही बॅलन्स आहे. तसेच इतिहास आहे, समाजसुधारक आहे, भूगोल आहे, तसेच परराष्ट्र संबंध, चालू घडामोडी, हे पण काही अनिश्चित विषय आहेत तुम्हाला. त्यामुळं आणि जे नवीन विद्यार्थी आहेत, ज्यांनी की आजपर्यंत अभ्यासच केला नाही, नवीन सुरुवात केलेली आहे, त्यांनी पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा एकत्रित अभ्यासाला सुरू करावी. या संदर्भात आपण सर्व प्रश्नसंच सर्व जे काही संदर्भ ग्रंथ आहेत, ते आपण ते आपण टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप आहेत त्यावरती आपण सेंड केलेले आहेत. त्याच पद्धतीने पुस्तके वगैरे घ्या आता, कारण अनेकांचा वेळ गेला त्यामध्ये. जी-आर येईल की नाही आणि त्यामध्ये काय होईल, परीक्षा सुरू राहील की नाही, या गोळामध्ये खूप दिवस गेलेले आहेत आपले. आता वेळ मात्र नाही आणि दरवर्षीप्रमाणे जाहिरातीचं जे काही मागणीपत्रक आहे, जानेवारीमध्ये आयोगाकडे जाणार आहे आणि आयोग पुढील बाबीमध्ये नियोजन करून जाहिरात करणार आहे, अशी सक्त त्यामध्ये आपल्या जी-आरमध्ये सांगण्यात आलेलं आहे. तुम्ही जी-आर देखील पाहिलेला असेलच, तर आपण जी-आर देखील बघितलेला आहेच, हेच पाहून घ्या. 1 जानेवारी रोजी गृह विभागाला काय करेल, मागणीपत्र सादर केलं जाईल आणि पुढील 1 मार्चपासून काय केलं जाईल, आयोगाकडे ते पाठवलं जाईल. तर अशा स्वरूपामध्ये आता डिपार्टमेंटल कन्फर्म प्रत्येक वर्षी पडण्याची शक्यता आहे.
निघालेली आहे, झालेली आहे. त्यामुळे आता पुढील अभ्यासाला मात्र तुम्हाला चांगल्या पद्धतीनं करायचं आहे. दोन्हीही अभ्यासाचं पूर्व आणि मुख्याचं नियोजन चांगल्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. मग त्यामध्ये जे विद्यार्थी पूर्व परीक्षेमध्ये कमी मार्कामुळे गेलेले असतील त्याने देखील पूर्व आणि मुख्य अशा दोन्हीही बाबीचं काय करा, दोन्हीही बाबीचं अभ्यासाचं नियोजन करा. बघा तुम्ही पुन्हा काय म्हणणार, जाहिरात आल्यानंतर करू, जाहिरात आल्यानंतर. पण जाहिरात आल्यानंतर फक्त पूर्वचा अभ्यास केला जातो आणि तो देखील 2 ते 3 महिन्याचा तुम्हाला वेळ मिळतो. त्यानंतर तुमची डायरेक्टली पूर्व होते. आता 2023 मध्ये काय झालं, तर तो केस पडल्यामुळे तुमचे 2 ते 3 1 वर्ष मेन्सला भेटलं होतं. त्यामुळेच तेवढं मेरिट गेलेलं आहे. पण प्रत्येक वर्षी मेरिट तेवढं वरी जाईल आणि तुम्हाला तेवढा वेळ मिळेल हे खरं आहे का, तर हे खोटं आहे. त्यामुळं आत्तापासूनच मेन्स आणि जे काही पूर्वचे विषय आहेत ते चांगल्या पद्धतीनं करायचे. तुम्हाला मेन्समध्ये जर बघितलं कवर न होणारा विषय म्हणला तर राज्यघटना, त्यानंतर फॉरेन्सिक सायन्स अँड मेडिसिन आहे बघा, फॉरेन्सिक सायन्स अँड मेडिसिन. तो देखील विषय आहे जो की कवर होऊ शकत नाही. इथे फक्त कन्सेप्टच चांगले असून भागत नाही, तर इथे MCQ चांगले असले पाहिजे. MCQ म्हणजे जे काही प्रश्न आहेत प्रत्येक टॉपिकवरले जेवढे जास्त तुम्ही सोडवणार तेवढा तुम्हाला त्याचा फायदा होणार. राज्यघटनेचं पण त्याच पद्धतीने आहे. आपल्याला कंबाईन मुख्यसारखं राज्यघटना विचारलं जात नाही, हे पण लक्षात घ्या. 5 ते 6 प्रश्न खटल्यावरती असतात. त्यामुळं खटले कवर जे विद्यार्थी करतील त्यांना चांगले मार्क येणाऱ्या परीक्षेमध्ये पडतील. म्हणून तुम्ही ज्यावेळेस अशा पद्धतीचा अभ्यासाला सुरुवात केलेली असेल, त्यानंतर मानवी हक्क पण आहे. मानवी हक्काशी संबंधित जे काही हातकडी घालण्याची तत्वे वगैरे आहेत ते पण तुम्हाला आता नवीन कलमानुसार सादर करावं लागणार आहे किंवा नवीन कलमानुसार त्याचा अभ्यास करावा लागणार आहे. त्यामुळे आत्तापासूनच सुरुवात करा. जे संदर्भ ग्रंथ आपण दिलेले आहेत त्याच पद्धतीने ते घ्या आणि अभ्यासाला सुरुवात करा. आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगत असताना आनंद होतो की या सर्वासाठी आणि अभ्यासामध्ये सातत्य राहावं म्हणून पूर्व आणि मुख्यच्या दोन्ही बॅचेस आपण सुरू केलेले आहेत. अनेक विद्यार्थ्यांची ॲडमिशन देखील झालेली आहे. आता त्यामध्ये आपण काय काय घेणार आहोत बघा. पूर्व परीक्षेमध्ये सर्व तुमचे 8 विषय आहेत लाईव्ह स्वरूपामध्ये. तसेच रेकॉर्डेड लेक्चरच्या लिंक ज्या आहेत आपल्या ग्रुपच्या, जो काही प्रायव्हेट ग्रुप आहे त्या ठिकाणी तुम्हाला मिळून जातील. जे आपले व्हिडिओ लेक्चर आहेत रेकॉर्डिंग केलेले अनेक विषयाचे त्यामध्ये आपण स्टोअर करून ठेवलेले आहेत. ते पण तुम्हाला पाहता येईल जे विद्यार्थी क्लासेसला असणार नाही त्यांच्यासाठी. तसेच यामध्येच टेस्ट असणार आहेत. म्हणजे समजा ही जी बॅच आहे अगदी बेसिकपासून फाउंडेशनपर्यंत आपण बॅच तयार केलेली आहे. म्हणजे ही एक फाउंडेशन बॅच असणार आहे. यामध्ये सर्व 8 विषय तुमचे घेतले जाणार आहेत. त्यामध्येच सर्व नोट्स जे आहेत 8 विषयाच्या, मग त्यामध्ये परराष्ट्र संबंधाले खाजगीकरण जागतिकीकरण असेल, महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा इतिहास, भारताचा भूगोल, सर्व काही 8 विषय आहेत. आणि जेवढ्या काही टॉपिक एका आठवड्यामध्ये होईल तेवढ्या टॉपिकच्या टेस्ट तुम्हाला सराव करण्यासाठी आपण घेणार आहोत. मग या बॅचेसचं अशा पद्धतीने सर्व काही नियोजन सध्या सुरू आहे. जे विद्यार्थी जॉईन केले नाहीत त्यांनी आपल्या या नंबरवरती मेसेज करून घ्या आणि या बॅचेसला जॉईन करून घ्या. आता आणि ह्या बॅचची जी काही व्हॅलिडिटी आहे परीक्षा होईपर्यंत असणार आहे. म्हणजे एकदा जॉईन झालो की तुम्ही परीक्षा देखील याच बॅचेसमध्ये दिली, म्हणजे जोपर्यंत परीक्षा नाही होणार तोपर्यंत तुम्ही याच बॅचेसमध्ये असणार आहे. अनेक विद्यार्थी सिरियस असलेले आत्ता देखील अभ्यास करत आहेत, कारण की येणाऱ्या काळामध्ये परीक्षा होईल याच आशेवर. आणि सर्व काही GR आलेलं आहे म्हणजे आता परीक्षा तर होणारच आहे. त्यामुळे आता हायगाई करू नका आणि जॉईन करा. किंवा मग तुम्ही देखील वेगळा अभ्यास करू शकता कोणत्याही बॅचेस न जॉईन करता. योग्य पद्धतीनं फक्त नियोजन पाहिजे, योग्य पद्धतीनं मार्गदर्शन आणि जेवढे काही तुमच्याकडे बुक आहेत किंवा संदर्भ ग्रंथ आहेत जेवढे की आपण सांगितलेले आहेत ते सर्व काही घ्या आणि योग्य पद्धतीने अभ्यासाला सुरुवात करा. आता यामध्ये सर्व काही नोट्स तुम्हाला मिळणार आहेत. प्रत्येक संडेला टेस्ट होणार आहे. तसेच संपूर्णतः रेकॉर्डेड लेक्चर आहेत आणि प्रश्न विश्लेषण देखील होणार आहे याच बॅचमध्ये. आणि प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिक मार्गदर्शन करण्यासाठी देखील आपण चान्स दिलेला आहे. प्रत्येक विद्यार्थी कधीही कोणत्याही अडचणीच्या वेळेत आपल्याला फोन करू शकतो. आणखी आता ही झालं आपल्या पूर्व परीक्षा बॅचेसचं. आता आहे मुख्य परीक्षा बॅच.
यामध्ये सर्व लेक्चर जे आहेत फॉरेन्सिकचे लाईव्ह लेक्चर होणार आहेत, जे की आपण स्टोअर करून ठेवलेले आहेत, तसेच लाईव्ह लेक्चर. आणि प्रत्येक टॉपिक झाला की त्या प्रत्येक टॉपिकचे प्रश्न जवळजवळ 50 ते 100 प्रश्न एक लाईव्हमध्येच आपण तुमच्याकडून सोडवून घेणार आहोत. त्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा होईल. सर्व नोट्स मग त्या MPAच्या असतील किंवा आपण तयार केलेले असतील त्यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत, परंतु जे काही विश्लेषणाचे पुस्तक वगैरे आहेत ते तुम्हाला यात मिळणार नाहीत. तर ही आहे आपली मेन्सची बॅच. मग त्यामध्ये खटल्याच्या नोट्स असतील किंवा मग पॉलिटिकल सायन्सच्या असतील नोट्स किंवा फॉरेन्सिकच्या असतील नोट्स तेवढं तुम्हाला मिळतील. विश्लेषणाचे जे काही प्रश्न विश्लेषणचे बुक आहेत ते मात्र तुम्हाला यात मिळणार आहेत. आणि यामध्ये देखील प्रत्येक संडेला एक टेस्ट तुमची असणार आहे. दिलेला टॉपिक दररोज सकाळी ग्रुपवर टाकला जाईल, आज कोणता टॉपिक असणार आहे, आणि योग्य पद्धतीने आपण त्याचं नियोजन देखील करणार आहोत. आता ज्यांना प्रवेश घ्यायचा असेल त्याने घेऊ शकतात या आपल्या नंबरवरती मेसेज वगैरे करून. ज्यांना घ्यायचा नाही त्यांनी आपापल्या पद्धतीनं मार्गदर्शन घेऊन आपापल्या पद्धतीनं पुस्तके नोट्स वगैरे घेऊन अभ्यासाला सुरुवात करू शकता. असं काही नाही की फक्त बॅच जॉईन केलं म्हणजे सगळं काही होऊ शकतं. असे अनेक विद्यार्थी आहेत ज्यांनी बॅचेस जॉईन न करता देखील त्यांचे निकाल आलेले आहेत. त्यामुळं तो देखील मनामधून कमीपणा काढून टाका. अनेकांची अडचण असते क्लासेसमध्ये जॉईन करण्यासाठी. आपण अशा देखील विद्यार्थ्यांना सूट देत आहोत ज्यांचे की आर्थिक म्हणजे आर्थिक बाबतीमध्ये खरंच खूप त्यांची अडचण आहे. अशा देखील विद्यार्थ्यांना आपण सूट दिली पण आहे आणि देणार पण आहोत पुढे. तर अशा पद्धतीने सर्व काही नियोजन आहे. योग्य पद्धतीने नियोजनबद्ध अभ्यासाला सुरुवात करा. एवढंच आपल्या ह्यामध्ये तुम्हाला सांगायचं आहे. याच ठिकाणी आपण थांबूया.